सर्व्हिसिंग ऑफ मल्टीस्प्लिट AC पार्ट 2. हॅलो, माझे नाव मयूर आहे. मला आशा आहे की आजच्या सत्रासाठी तुम्ही सर्व उत्सुक आहात. या मॉड्यूलमध्ये आपण मल्टीस्प्लिट AC मध्ये लीक चाचणी घेणे शिकणार आहोत. या अभ्यासाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल प्रणालीतील गेज मॅनिफोल्ड आणि नायट्रोजन सिलेंडरने जोडण्यास, सिस्टम मध्ये नायट्रोजन वायू चार्ज करण्यास, साबण द्रावणासह गळतीची चाचणी करण्यास, प्रणालीला व्हॅक्यूम पंपने जोडण्यास, प्रणाली निर्जलीकरण करण्यास, प्रणाली निर्जलीकरण आणि रिकामी करण्यास, रेफ्रिजरंट चार्जिंग करण्यास. आता हा अभ्यास करण्यासाठी लागणारी उपकरणे, साहित्य आणि साधने पाहू. आवश्यक साधने, उपकरणे किंवा उपभोग्य वस्तू. 2 स्टेज प्रेशर रेग्युलेटरसह नायट्रोजन सिलेंडर 1 सेट, होजेस आणि ऑक्सिजनसह गॅस ब्रेझिंग टॉर्च LPG सिलेंडर 1 सेट, LP किंवा HP गेजसह गेज मॅनिफोल्ड 1 नग, डबल एंडेड स्पॅनर क्रमांक 6x7 ते 20x22 1 सेट, ॲडजस्टेबल स्पॅनर 6 15 सेंटीमीटर 1 नग, योकसह फ्लेअरिंग ब्लॉक 1 सेट, पेंटिंग ब्रश 1 25 मिलीमीटर 1 नग, चार्जिंग नळी 2 नग, कटिंग प्लायर 1 नग, सिलेंडर की 1 नग, औद्योगिक डिजिटल थर्मामीटर 1 नग, डोळ्यांचा गॉगल 1 जोडी, हातमोजे 1 जोडी, व्हॅक्यूम पंप 2 स्टेज 1 नग, हीटिंग किट इन्फ्रारेड प्रकार किंवा हॉट एअर गन 1 नग, उच्च दाब आणि कंपाऊंड गेजसह गेज मॅनिफोल्ड 1 नग, चार्जिंग नळी 6 मिलीमीटर 3 नग. आवश्यक साहित्य किंवा घटक: कॉपर ट्यूब मऊ ॲनिल केलेले, 24 मानक वायर गेज 1/4 OD 6 मिलीमीटर 15 सेंटीमीटर, फ्लेअर नट ब्रास 1x4 6 मिलीमीटर 1 नग, फ्लेअर युनियन ब्रास 1x4 6 मिलीमीटर 1 नग, फ्लेअर डमी नट ब्रास 1x4 6 मिलीमीटर 2 नग, ब्रेझिंग रॉड चांदी किंवा तांबे 1 नग, प्लास्टिक किंवा मेटल मग 1 लिटर पाण्याचे प्रमाण 1 नग, मल्टी स्प्लिट AC 1 नग, रेफ्रिजरंट सिलेंडर. कार्य 1. गेज मॅनिफोल्ड आणि नायट्रोजन सिलेंडरसह सिस्टीम कनेक्ट करा. सर्व पाईपचे सांधे आणि फ्लेअर पॉइंट सुरक्षितपणे बांधले आहेत किंवा एकत्र ब्रेस केलेले आहेत याची खात्री करा. पुढे वायूंचा प्रवाह होण्यासाठी दोन्ही सर्व्हिस व्हॉल्व्ह उघडा. त्यानंतर लिक्विड सर्व्हिस व्हॉल्व्हच्या गेज पोर्टला I लेबल केलेल्या चार्जिंगचे होजचे एक टोक जोडा. चार्जिंग होज I चे दुसरे टोक गेज मॅनिफोल्डच्या उच्च दाब HP पोर्टशी जोडा. त्यानंतर गेज मॅनिफोल्डच्या इंटरमिडिएट पोर्टला 2 लेबल असलेल्या दुसऱ्या चार्जिंग होजचे एक टोक कनेक्ट करा. या रबरी नळीचे विरुद्ध टोक 2 स्टेज प्रेशर रेग्युलेटरद्वारे नायट्रोजन सिलेंडरच्या वाल्व्हला जोडलेले आहे, ज्यामुळे गॅसचा नियंत्रित प्रवाह सुनिश्चित होतो. कनेक्शन आणखी सुरक्षित करण्यासाठी आम्ही कटिंग प्लायर्स वापरून चार्जिंग होजेसचे सांधे घट्ट करतो. ते स्नग आणि लीक फ्री असल्याची खात्री करून घेतो. शेवटी सक्शन सर्व्हिस व्हॉल्व्ह आणि गेज मॅनिफोल्डच्या LP बाजू दरम्यान चार्जिंग होज 3 कनेक्ट करा. कार्य 2. सिस्टीममध्ये नायट्रोजन वायू चार्ज करा. गेज मॅनिफोल्डचे उच्च दाब आणि कमी दाब HP आणि LP पोर्ट नॉब तपासून बंद आहेत याची खात्री करा. व्हॉल्व्ह की वापरून नायट्रोजन सिलेंडर व्हॉल्व्ह उघडा. प्रेशर रेग्युलेटरमध्ये दाब 50 PSIG पर्यंत नियंत्रित करा आणि चाचणी दाब पातळीपर्यंत टप्प्याटप्प्याने वाढवा. गेज मॅनिफोल्डचे दोन्ही नॉब उघडा. सक्शन सर्व्हिस व्हॉल्व्हच्या गेज पोर्टमधून नायट्रोजन एस्केपिंग ओळखून सिस्टीममध्ये वाहणाऱ्या नायट्रोजन वायूचे निरीक्षण करा. मॅनिफोल्डच्या उच्च दाब गेजमध्ये रीडिंग पाहून नायट्रोजन दाब तयार होण्यास सुरुवात होते ते पहा. दाब मर्यादेपर्यंत 300 PSIG पोहोचेपर्यंत नायट्रोजनचा प्रवाह 20 ते 30 सेकंदासाठी होऊ द्या. गेज मॅनिफोल्डचे नॉब्स बंद करा.
प्रेशर गेजवरील रीडिंगद्वारे सिस्टीमला नायट्रोजन दाब मिळाल्याची खात्री करा. नायट्रोजन सिलेंडर बंद करा आणि रेग्युलेटर नॉब सोडवा. ड्राय बल्ब थर्मामीटर घ्या आणि सभोवतालच्या हवेचे तापमान शोधा आणि वेळ नोंदवा. टॅब्युलर स्तंभातील वाचन सारणी करा. फ्लेअर डमी नटने गेज मॅनिफोल्ड चार्जिंग पोर्ट्स बंद करा. गेज मॅनिफोल्ड्स आणि नायट्रोजन सिलेंडरमधून चार्जिंग नळी 1 आणि 2 काढा. 2 तास वाचन पहा. कार्य 3. साबण द्रावणासह गळतीची चाचणी करा. प्रथम एका कंटेनरमध्ये साबण घनता शुद्ध पाण्यात मिसळून एक साबण द्रावण तयार करा. द्रावण चांगले मिसळले आहे याची खात्री करा. पुढे द्रावणात साबण तयार करण्यासाठी स्पंज वापरा. ब्रशचा वापर करून स्क्रू केलेले किंवा थ्रेडेड कनेक्शन्स आणि ब्रेस जोड्यांवर साबणाचे द्रावण लावा. कसून कव्हरेज सुनिश्चित करा. आवश्यक असल्यास दृश्यमानता वाढवण्यासाठी स्पंज वापरून सांध्यांवर फोम लावा. नायट्रोजन फुगे बाहेर पडण्याच्या कोणत्याही चिन्हासाठी द्रावणाने झाकलेले सांधे काळजीपूर्वक पहा, जे गळतीचे संकेत देतात. कोणत्याही सांध्यांवर बुडबुडे आढळल्यास स्क्रू केलेले किंवा थ्रेड केलेले सांधे घट्ट करण्यासाठी स्पॅनर किंवा कटिंग प्लायर वापरा आणि दुरुस्त केलेल्या जॉईंटला कायम मार्करने चिन्हांकित करा. ब्रेस जोड्यांसाठी गळतीची पुष्टी करा आणि दुरुस्तीसाठी ते नोंदवा. एकदा सर्व गळती संबोधित केल्यावर कोणत्याही सांध्यांमध्ये कोणतीही गळती शिल्लक नसल्याची पुष्टी करा. पुढील 24 तासांसाठी सिस्टीममधील दाब कायम ठेवा. 24 तासांनंतर नायट्रोजन वायू सोडा आणि गळती बिंदू शोधा. गळती बिंदू ब्रेश करून दुरुस्त करा. दुरुस्तीनंतर 24 तासांनंतर पुन्हा गळती चाचणी करा आणि काढून टाका. गेज मॅनिफोल्डचे कमी कॅप पोर्ट. गेज मॅनिफोल्डचे हँड व्हॉल्व्ह उघडून नायट्रोजन वायू सोडा. नंतर सिस्टीम व्हॅक्युमिंगसह पुढे जा. कार्य 4. व्हॅक्यूम पंपसह सिस्टीम कनेक्ट करा. प्रथम चार्जिंग होज 1 चे टोक घ्या आणि ते उच्च दाब बाजूस विशेषतः कंडेन्सर आउटलेटला जोडा. त्यानंतर या नळीचे दुसरे टोक गेज मॅनिफोल्डच्या HP उच्च दाब पोर्टशी जोडा. पुढे चार्जिंग होजचे एक टोक घ्या, 2 आणि त्यास खालच्या बाजूने विशेषतः कंप्रेसर प्रक्रिया ट्यूबशी जोडा. त्यानंतर या नळीचे दुसरे टोक गेज मॅनिफोल्डच्या LP कमी दाब पोर्टला जोडा. आता चार्जिंग होजचे एक टोक घ्या, 3 आणि ते गेज मॅनिफोल्डच्या इंटरमिडिएट पोर्टशी कनेक्ट करा. या नळीचे दुसरे टोक व्हॅक्यूम पंपच्या इनलेटला जोडा. चार्जिंग होजेससाठी कटिंग प्लायर्स आणि फ्लेअर नट्स, फ्लेअर युनियन्स आणि फ्लेअर डमी नट्ससाठी योग्य आकाराचे डबल एंडेड स्पॅनर वापरून सर्व कनेक्शन घट्ट असल्याची खात्री करा. पुढे जाण्यापूर्वी गेज मॅनिफोल्डचे HP किंवा LP नॉब्स बंद केल्याची खात्री करा. कार्य 5. व्हॅक्यूम पंप हाताळा आणि ऑपरेट करा. पुढे व्हॅक्यूम पंप चालू करा. गेज मॅनिफोल्डवरील व्हॉल्व्ह नॉब्स हळूहळू उघडा. HP आणि नंतर LP एक एक करून सुरू करा. दाब कमी होत आहे याची खात्री करण्यासाठी मॅनिफोल्डच्या कंपाऊंड गेजवरील रीडिंगचे निरीक्षण करा. व्हॅक्यूम पंप कोणत्याही व्यत्यय किंवा व्यत्ययाशिवाय कार्य करण्यास अनुमती देण्यासाठी 3 ते 4 तास प्रणालीला अबाधित सोडा. कार्य 6. प्रणाली निर्जलीकरण करा. टीप: हे कार्य व्हॅक्यूम पंप चालू केल्यापासून 2 तासानंतर केले जाते. प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रथम हीटिंग किट सक्रिय करा. मग तो इन्फ्रारेड दिवा किंवा हॉट एअर गन असो. प्रणाली व्हॅक्यूम अंतर्गत आहे आणि व्हॅक्यूम पंप कार्यरत असल्याची खात्री करा. रेफ्रिजरंट ट्यूब्स, कंडेन्सर कॉईल, बाष्पीभवन कॉईल, लिक्विड लाईन, ड्रायर किंवा फिल्टर आणि केशिका ट्यूबसह हीटिंग किट वापरून सिस्टीमच्या सर्व भागांमध्ये समान रीतीने उष्णता लागू करा. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान हीटिंग किट आणि सिस्टीमच्या पृष्ठभागामध्ये 15 सेंटीमीटर अंतर ठेवा. 30 मिनिटांच्या कालावधीसाठी गरम करणे सुरू ठेवा. गरम करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सिस्टीम व्हॅक्यूममध्ये सोडा. कार्य 7. प्रणाली पूर्णपणे रिकामी करा. पुढील कार्याकडे जा. सिस्टीम पूर्णपणे रिकामी करा. मॅनिफोल्डच्या कंपाऊंड गेजवरील दाब रीडिंगचे निरीक्षण करा.
100 मायक्रॉन किंवा त्याहून कमी रीडिंगचे लक्ष ठेवा, जे पाऱ्याच्या 30 इंच समतुल्य आहे. गेजचे LP किंवा HP नॉब्स मॅनिफोल्ड एक एक करून हळूहळू बंद करा. व्हॅक्यूम पंप बंद करा आणि त्याचा पॉवर प्लग डिस्कनेक्ट करा. पुढे जाण्यापूर्वी सिस्टीमला 1 तास व्हॅक्यूम राखण्याची परवानगी द्या. टीप: 8 आणि 9 कार्य त्वरित पूर्ण करा 10 सेकंदात किंवा कोणत्याही कारणास्तव सिस्टीममध्ये हवेचा प्रवेश टाळण्यासाठी शक्य तितक्या ताबडतोब करा. कार्य 8. प्रणाली रिकामी केल्याची खात्री करा. कंपाऊंड गेजवर उपलब्ध असलेले वाचन लक्षात घ्या आणि ते मागील कार्यात म्हणजे 30 HG किंवा समतुल्य गाठलेल्या व्हॅक्यूम पातळीपेक्षा कमी नसावे. रेकॉर्ड शीटमध्ये वाचन नोंदवा. कार्य 9. सिस्टीम चार्ज करणे. आता गॅससह सिस्टीम चार्ज करण्याच्या कार्यावर. निर्वासन प्रक्रियेनंतर लगेच गॅसचा परिचय करून सुरू करा. चार्जिंग होसचे एक टोक सर्व्हिस सिलेंडरच्या व्हॉल्व्हला आणि दुसरे टोक गेज मॅनिफोल्डच्या मध्यभागी असलेल्या पोर्टशी जोडा. व्हॉल्व्ह की वापरून नॉब अर्धा ते 1 पूर्ण घड्याळाच्या उलट दिशेने वळवून सर्व्हिस सिलेंडर व्हॉल्व्ह हळूवारपणे उघडा. पुढे गेज मॅनिफोल्डच्या मध्यभागी असलेल्या चार्जिंग नळीचा शेवट सैल करून शुद्ध करा. मॅनिफोल्डच्या मध्यवर्ती बंदरावर बर्फाच्या रूपात रेफ्रिजरंट एस्केपिंगचे निरीक्षण करा. एकदा निरीक्षण केल्यावर रेफ्रिजरंट सोडणे थांबण्यासाठी चार्जिंग नळीचा शेवट त्वरित घट्ट करा. कार्य 10. सिस्टीममध्ये रेफ्रिजरंट चार्ज करा. इव्हॅक्युएशन पूर्ण झाल्यानंतर योग्य प्रमाणात रेफ्रिजरंटसह सर्किट चार्ज करा. टीप: बाहेरच्या युनिटच्या नेमप्लेटवर रेफ्रिजरंटची योग्य मात्रा निर्दिष्ट केली आहे. अरुंद ट्यूब सर्व्हिस व्हॉल्व्ह चार्जिंग सिलेंडरच्या लिक्विड पोर्टशी जोडण्यासाठी नळी वापरा. रबरी नळीतून हवा शुद्ध करा. चार्जिंग सिलेंडर व्हॉल्व्ह उघडून हे करा. नंतर अरुंद ट्यूब सर्व्हिस व्हॉल्व्हचे कनेक्शन थोडेसे सैल करा. टीप: चार्जिंगच्या आधी आणि नंतर चार्जिंग सिलेंडरवर ग्रेडेशन स्तर लिहा. हे आपल्याला चार्जिंग व्हॉल्यूमची गणना करण्यास अनुमती देते. योग्य प्रमाणात रेफ्रिजरंटसह युनिट पूर्णपणे चार्ज करणे शक्य असल्यास युनिट स्थापित केल्यानंतर तुम्ही अतिरिक्त चार्जिंग करू शकता. त्यावेळी रुंद ट्यूब सर्व्हिस पोर्टचा वापर करून रेफ्रिजरंट एका वेळी थोडेसे द्रव अवस्थेत रिचार्ज केले पाहिजे आणि संपूर्ण चार्जिंग प्रक्रियेदरम्यान एअर कंडिशनर कूलिंग मोडमध्ये कार्यरत असावे. टीप: एकाच वेळी मोठ्या प्रमाणात रेफ्रिजरंटसह युनिट चार्ज केल्याने कंप्रेसर खराब होऊ शकते. युनिट नेहमी सुमारे 100 ग्रॅमच्या स्थिर चार्जिंग दराने चार्ज करा. एकदा तुम्ही रेफ्रिजरंटने सिस्टीम चार्ज केल्यावर साबण द्रावणाने पुन्हा गळती चाचणी करा. दृश्यमानता वाढवण्यासाठी स्पंज वापरून सांध्यांवर फोम लावा. गळती दर्शवणारे बुडबुडे बाहेर पडण्याच्या कोणत्याही चिन्हासाठी द्रावणाने झाकलेले सांधे काळजीपूर्वक पहा. कोणत्याही सांध्यावर बुडबुडे आढळल्यास स्क्रू केलेले किंवा थ्रेड केलेले सांधे घट्ट करण्यासाठी स्पॅनर किंवा कटिंग प्लायर वापरा. ब्रेस्ड जोड्यांसाठी गळती बिंदू ब्रेस करून दुरुस्त करा. कामगिरी तपासणी. कार्य 1. कमाल लोड चाचणी. एअर कंडिशनर चालू करा. युनिट 2 तास सतत चालवा. एकदा ते स्थिर स्थितीत पोहोचल्यानंतर युनिट थांबवा. 3 मिनिटांच्या अंतरानंतर युनिट रिस्टार्ट करा. खोलीच्या आत आणि बाहेरचे तापमान लक्षात घ्या. खोलीच्या आत आणि बाहेरील ओल्या बल्बचे तापमान रेकॉर्ड करा. चाचण्यांमधील कामगिरीतील फरकांचे मूल्यांकन करा. कार्य 2. मॅनिफोल्ड गेजसह दबावाचे मूल्यांकन. सिस्टीमला गेज मॅनिफोल्ड संलग्न करा. युनिट 2 तास सतत चालवा. सक्शन आणि डिस्चार्ज लाईन्समधील दाब पातळीचे निरीक्षण करा आणि रेकॉर्ड करा. रेकॉर्ड केलेले तापमान आणि वर्तमान मूल्यांची तुलना करा. कार्य 3. कूलिंग कार्यक्षमता चाचणी. एअर कंडिशनर चालू करा. तापमान एका विशिष्ट मूल्यावर सेट करा 24 डिग्री सेल्सिअस. वाचन रेकॉर्ड करा आणि परिणामांचे विश्लेषण करा. युनिट थांबवा आणि हवेतील कोणतेही अडथळे दूर करा. ऑपरेशनचा कालावधी आणि डाऊन टाईमची गणना करा. कार्य 4. हवेच्या हालचालीचे मूल्यांकन करा. स्विच हाय कूल हाय स्पीडवर सेट करा.
दाखवल्याप्रमाणे वेग मीटर ट्यूब किंवा ॲनिमोमीटर ग्रिलच्या समोर ठेवा. रेकॉर्ड शीटवर एअर फ्लो मापन रेकॉर्ड करा. रेकॉर्ड शीटवरील वाचन लक्षात घेऊन ग्रिल एअर आउटलेटवरील विविध बिंदूंवर वायू प्रवाहाचे मूल्यांकन करा. नेम प्लेटवरील तपशिलांसह एअर फ्लोची तुलना करा. कार्य 5. विद्युत वापराचे निरीक्षण करा. युनिट प्लग इन करा आणि पॉवर चालू करा. फेज वायरला टोंग टेस्टर जोडा. युनिट सुरू करा आणि करंटचे निरीक्षण करा. युनिट बंद करा आणि टोंग टेस्टर काढा. हे तुम्हाला एसी युनिटचे कार्यप्रदर्शन निश्चित करण्यात मदत करेल. आम्ही अभ्यासाच्या शेवटी आलो आहोत. या मॉड्यूलमध्ये आपण काय शिकलो याची थोडक्यात माहिती घेऊया. आम्ही शिकलो मल्टी स्प्लिट एअर कंडिशनरचा रेफ्रिजरेशन सिस्टममधील गळतीची चाचणी घ्या. गॅस चार्जिंग. अशा प्रकारे आम्ही मल्टी स्प्लिट एसी मध्ये लीक चाचणी घेण्यास शिकलो आहोत. आशा आहे की तुम्हाला हे स्पष्ट समजले असेल. हा अभ्यास तुमच्या प्रशिक्षकाच्या मदतीने करा. सर्वांचे आभार. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.